इथं राहून आपण काहीच करत नाही, मग ह्याचीच लाज वाटते. मराठी माणूस नेमकं इथंच मागं पडतोय विचार करण्यामध्ये. हा, जिथं आता तुम्हाला एक विचार करा, एक छोटस किचन आहे तुमचं, इथून तुम्ही स्टार्ट केलंय. आता बऱ्याच लोकांना अंदाजच येणार नाही तुम्ही इथं काय करताय. कारण आपण आपल्या इथं राहून जर दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करायची आणि दुसऱ्या बाहेरून येऊन आपल्याला काम सांगणार, मग आपणच आपल्या मुलांना जर मार्गदर्शन केलं, दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा आपले स्वतःच काहीतरी करा, कधी पण चांगलंच आहे. याच्यामुळे तुमच्या व्यवसायात काय बदल झाला नाही? व्यवसायाला वेग आला, व्यवसाय पळायला लागला जो की चालत होता. आता म्हणजे पळायला सुरुवात केली व्यवसायाने. किचन तर प्रत्येक ठिकाणी नेमकं तुम्ही काय दाखवाल तर हेच वेगळे. अगदी तुम्हाला इथं छोटंसं किचन दिसतंय, पण तुम्ही इथून जर महिन्याचा जर विचार केला तर संतोष सर आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या किचन मध्ये राहतात. कारण त्यांच्याकडे वेगवेगळे अत्याधुनिक यंत्र त्या ठिकाणी, आणि विशेष म्हणजे गावाकडच्या असल ज्या गावरान आपण भाकरी करतो, बाजरीचे असतील, ज्वारीचे असतील, चपाती असतील, पूर्ण पुण्यामध्ये ते सप्लाय करतात. अगदी छोटे मेसवाले असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, कारण त्यांच्याकडे तितका स्टाफ नसतो किंवा त्यांच्याकडे तितकी यंत्रणा नसते मागणीच्या तुलनेत. त्यामुळे ते इथून भाकरी सप्लाय करतात पूर्ण पुण्यामध्ये. आणि विषय एक असा आहे की त्यांचं आता समोर आपण पाहू शकतो एक छोटंसं हॉटेल आहे, त्या ठिकाणी त्यांचं अगदी त्यांनी जर सांगितलं की वडापाव पासून हा सुरू झालेला त्यांचा व्यवसाय. त्यांनी आता विस्तार टप्प्याटप्प्याने कसा केला. एखाद्या कुटुंबाने जर एखाद्या व्यवसायामध्ये पूर्णपणे जर त्यांनी त्या ठिकाणी स्वाधीन केलं, आपलं पूर्णपणे प्रामाणिक काम केलं तर काय होऊ शकतं त्याचा अगदी प्रत्यय या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. त्यामुळे आता संतोष सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. संतोष सर, मला एक सांगायची सुरुवात कशी झाली? सुरुवातीला 2021 मध्ये छोटीशी गाडी चालू केली वडापावची. त्यानंतर हळूहळू वाटलं की आपण जेवणाचं पण चालू करावं, त्यासाठी गाळा घेतला आणि स्वयंपाकाचं चालू केलं. लोकांना मेसचे डबे वगैरे, घरचे सगळे सपोर्टला होते, आई वडील छोटा भाऊ, सगळेच काम करायची तयारी होती, त्यामुळे माघार घ्यायचे. बरोबर आहे. मला तुमचं एक कौतुक वाटतंय सर. आता आपण महाराष्ट्राच्या या जनरेशनचा जर विचार केला तर आताची जी पिढी काम नकोय, कामाला लाजते, आणि तुम्ही कुठेही बाहेर न जाता पूर्णपणे कुटुंबाला या ठिकाणी एकत्र करून हे काम करताय पुढे. कामाला लाजून दुसऱ्याच्या हाताखाली नोकर होण्यापेक्षा काम करायची जिद्द ठेवून स्वतःचा छोटा का होईना पण मालक असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं कामाला नाही लाजलं पाहिजे, आणि जेवढं आपण स्वतःसाठी करू तेवढा आपल्याला भेटणार आहे. दुसऱ्यासाठी किती केलं तरी जेवढं ठरलेलं आहे तेवढंच भेटणार, जास्त फायदा नाही आपला. बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात तरी प्रत्येकाने व्यवसायच केला पाहिजे. इथं राहून आपण काहीच करत नाही, मग ह्याचीच लाज वाटते. मराठी माणूस नेमकं इथंच मागं पडतोय विचार करण्यामध्ये. हा, जिथं आता तुम्हाला एक विचार करा, एक छोटंसं किचन आहे तुमचं, इथून तुम्ही स्टार्ट केलंय. आता बऱ्याच लोकांना अंदाजच येणार नाही तुम्ही इथं काय करताय. बरोबर आहे. बरोबर. बरं, आता ही तुम्ही सांगितली सुरुवात तुमची अशी झाली. आता इथं पाहिलं की एक भाकरी तयार करण्याची मशीन आहे, आई या ठिकाणी चपात्या भाजतात. आता हे पूर्णपणे काय चाललंय? सुरुवातीला हॉटेलचा धंदा तर चालूच होता. बरोबर. मार्केटमध्ये सर्वे केला की भरपूर हॉटेलमध्ये किंवा नवीन नवीन जे कॅन्टीन चालू होतात तिथं कामासाठी लोक नसतात. तर आपण चपाती भाकरी त्यांना देऊ शकतो. अच्छा, हा पण चांगला व्यवसाय मला म्हणजे वाटलं, चांगला आहे. पण एवढं आपण करणं शक्य नाही हाताने. त्यासाठी मग मी मशीनचा सपोर्ट घेतला. 100% मला सक्सेस आलं त्याच्या ह्याच्याने हेतूने मला मार्केटमध्ये पण आता मागणी आहे आणि आपण पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत. त्याच्यामुळे माझा व्यवसाय सुरळीत नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचंय की तुम्ही जेव्हा हा व्यवसाय मेसचा या ठिकाणी छोट्या सुरू केला, आता पुण्यामध्ये काय आहे की एकंदरीत लोकसंख्या भरपूर आहे. अगदी शिक्षणासाठी लोक पुण्यात येतात, कामासाठी पुण्यात लोक येतात, आणि गावखेड्यातले जे लोक आहेत आपल्या त्यांना बाजरीच्या भाकरी आवडतात, तर ते पुण्यामध्ये कुठे मिळत नाही. यांनी अनोखा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. कारण काय आहे की हा व्यवसाय करताना याच्या जोडीला आपण वेगळं काय केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक छोटीशी मशीन आली, आणि छोट्याशा मशीन मधून बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल किंवा चपात्या असतील. आता हे करत करत बाहेर पुण्यात त्याला मागणी, त्याच्यामुळे त्यांनी अगदी छोट्या छोट्या व्यावसायिक मेसवाल्याला भाकरी द्यायला या ठिकाणी सुरुवात केली. सर, मला सांगा की आता या मशीनच्या माध्यमातून मी बघतोय की काय काय तयार करू शकतो आपण. या मशीन मधून आपण सर्व प्रकारच्या भाकरी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, सगळ्या भाकरी, चपाती, आता पापड, पाणीपुरीची पुरी, समोश्याची पट्टी वगैरे सगळं होत. बरोबर आहे. बरं, आता मला एक सांगा की हे करत असताना की मशीनची आयडिया तुमच्या डोक्यात कशी आली? मशीनची आयडिया म्हणजे बाहेर मार्केटमध्ये मागणी भरपूर होती, आपल्याकडनं ते त्यांच्याकडे कमी पोहोचत होत.
तर त्यासाठी आपला स्पीड वाढवायला पाहिजे. हम्म. आपण मागं पडायला नको, म्हणून काहीतरी एक पुढचं पाऊल टाकायचं म्हणून मग मी मशीनची मदत घेतली. अच्छा. हा, आणि ती सक्सेस झाली माझी. म्हणजे आता हे मशीन लोकांची मागणी वाढल्यामुळे तुम्ही घेतली. हो. मला तुमचं काय आवडलं माहितीये का, एक लक्षात घ्या की हॉटेल व्यवसाय कॉमन आहे, पण त्याला अनोख्या पद्धतीने कसं केलं पाहिजे. कारण तुम्ही याला आता व्यवसाय पॅरलल भाकरी बाहेर विकतात, याला लोकांची मागणी कशी आहे? आता मागणी भरपूर आहे आणि कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये की भरपूर म्हणजे 20% कस्ट माझ्या ज्यांना मी सप्लाय करतो 20% लोकांना माहितच नाही की मी मशीनवरती बनवतो, म्हणजे हाताने बनवतो तसंच सेम चव. कारण काय एक फॅड आहे की पुण्यात जरी तुम्ही राहत असाल की प्रत्येकाला गावाकडच्या चुलीवरच्या भाकरीची ओढ आहे. ती चव पाहिजे लोकांना, चव पाहिजे. बरोबर आहे. आजही लोकांना जर अशा बाजरीच्या भाकरी कुठं पाहिलं की त्यांना आता रस्त्याने रोडने आपण कुठं चाललो की चुलीवरची भाकरी मिळेल असं पाहिलं की आपण हॉटेलमध्ये जातो. कारण आता पूर्वीची जी चव ती कुठं राहिलेली नाही. आता गाव खेड्यातल्या लोकांना ते मिळतंय, पण शहरातल्या लोकांना ते मिळत नाही. ही खरी अडचण आहे. हो. आता हे तुम्ही आता कुठं कुठे विकता नेमका? हे आपलं लोकल एरियातच आहे आता आपलं सगळ्या कात्रज धनकवडी या भागामध्ये जे हॉटेल्स आहेत मेस आहेत त्यांच्यासाठी, आणि आपल्या हॉटेलमध्ये तर चालू. हॉटेलमध्ये तर देता येईल. मग हे त्यांना कसं देता नेमकं तुम्ही? होलसेल मध्ये असतं, रेट एक ठरलेला असतो. त्या रेटच्या ह्याच्यानी सकाळचं ऑर्डर येतात, ऑर्डर आले की दुपारपर्यंत रेडी करून ठेवायचं, ते येतात घेऊन जातात. भाकरी विकण्याचा तुमचा व्यवसाय जो आहे तो सकाळी आणि संध्याकाळी मॅनेज कसं करता? म्हणजे सकाळी म्हणजे खरं सांगायचं तर भाकरी आणि चपातीचं सगळं मॅनेज आई करते. माझं 20% पण हात नाही. तयार ते करत असतील, शेवटी पार्सल तुम्ही करताय ना बाहेर ते? अच्छा. हो. मग ते कसं करता नियोजन, मला ते विचारायचं. म्हणजे जशी आपली ऑर्डर येते त्याप्रमाणे सगळं बनवून पॅक करून सेपरेट करून ठेवायचं. जशी ऑर्डर आहे जसे त्याचे सगळं म्हणजे सेपरेट करून ठेवलेलं असतं. त्याचे एवढे त्याचे तेवढे, त्या हिशोबानेच बनवतो, त्या हिशोबानेच पीठ मळतो, तेवढंच मळलं जातं. बरोबर. म्हणजे वेस्टेज काही करतच. बरोबर. एक आहे सर बरं का, व्यवसाय कुठलाही करत असताना मार्केट हा महत्वाचा मुद्दा ठरतो, कारण त्यांना मागणी असली पाहिजे. मला तुमचं आवडलं, अगदी तुम्ही छोटं हॉटेल सुरू केलं, बाहेर हा व्यवसाय सुरू केला, एक जोड व्यवसाय आपण त्याला म्हणजे याला जोडधंदा म्हणताच येईल त्याला. कारण काय मला एक सांगा की सुरुवातीच्या काळामध्ये ही जी आता तुम्हाला मागणी वाढली त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मागणी वाढायसाठी सगळ्यात पहिलं तर मार्केटमध्ये पहिलं सर्वे करायला लागतो. पहिलं हॉटेलच्या ओनरचे सगळ्यांच्या भेटी घेतल्या, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी बाया मिळत नाही टायमिंगला, मिळालं तरी जास्त पैसे घेतात, प्लस त्यांचं बनवायचा खर्च ते सगळं कॉस्टिंग काढलं तर त्यांना ते परवडत नाही. त्याच्यापेक्षा कमी किमतीत माझ्याकडून त्यांना परवडतं, कारण मला बल्क मध्ये बनवायचे. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना बी परवडतं, मला बी परवडतं. त्यांना दाखवलं की का तुम्हाला परवडणार आहे माझ्यासोबत व्यवसाय सुरू केला, त्यांना पटलं, त्यामुळं भरपूर चालू झाले सगळ्या गोष्टी, सगळे सुरू झाले. आता पुण्याच्या परिसरामध्ये तुम्ही विकताय. हो. मला एक सांगा, आता ही तयार करण्याची भाकरी कशी पद्धत आहे? आपण पहिलं प्रोसेस म्हणजे पीठ मळून घेतो पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये, नंतर मशीन मध्ये मिक्स करून घ्यायचं. जेवढा आपल्याला पिठाचा थिकनेस असतो, म्हणजे आपल्याला जसं जाड कडक पीठ लागतं, पातळ मऊ, त्या हिशोबाने करायचं. नंतर मशीन मध्ये गोळा करून टाकायचा. बाहेर बनवून येतात प्रोडक्ट, चपाती भाकरी बनवून येते, आपल्याला फक्त उचलायची आणि भाजायची. बरं, याची जी पूर्ण प्रोसेस आहे याला वेळ किती जातो? पीठ मळायला 10 मिनिटं आणि चपाती वगैरे सगळं चालू करायला. आता ही मशीन मला तासाला 300-350 चपात्या किंवा भाकरी 1 तासाला देते. बापरे, म्हणजे तासाला 300 चपात्या? आणि भाकरी पण तेवढंच 300-350 निघतात. 300-350 भाकरी निघतात. म्हणजे तुम्ही साधारण दिवसभर किती मशीन चालवता? दिवसभरात 1-2-3 तास चालते मशीन. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. अच्छा, बरोबर. याच्यामुळे तुमच्या व्यवसायात काय बदल झाला? व्यवसायाला वेग आला, व्यवसाय पळायला लागला, जो की चालत होता आता म्हणजे पळायला सुरुवात केली व्यवसायाने. म्हणजे कसं नेमकं? म्हणजे जे आधी सुरू फक्त आपण इथं म्हणजे हा एक झोन होता एवढाच हॉटेलचा, त्यातून बाहेर पडलो. म्हणजे बाहेरचे जग समजलं, काय बाहेर काय पाहिजे, काय नकोय, काय मागणी आहे, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. ते सगळं शिकून घेतलं. नंतर आपण बाहेर पडलो, नंतर ज्या अडचणी आल्या त्याला फेस केलं. सगळ्या अडचणी म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो.
त्यामुळं ही सुरुवात म्हणजे आपली चालू झाली. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही? आता आपल्यासोबत संतोष यांचं एक उदाहरण सेटल केलेलं आहे. अगदी छोट्या व्यवसायापासून सुरू झालेला व्यवसाय, मशीन आणली, मार्केटचा सर्व्हे केला, मार्केटमध्ये कशाला मागणी आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी या भाकरी मार्केटमध्ये विकायला सुरू केली. फक्त तुमची करण्याची तयारी असली पाहिजे. व्यवसाय कुठूनही सुरू करता येतो. अगदी छोटंसं किचन. आपला एकच उद्देश आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून पैसा निर्माण झाला पाहिजे. कारण तुम्ही लाखो रुपयाची गुंतवणूक करून त्याच्यामधून पैसा निर्माण होणार नाही. पैसा निर्माण होतो तुमच्या आयडियामधून, तुमच्या क्रिएटिव्हिटीमधून. काय वाटते तुला, बाहेर जॉब केला असतास ते फायद्याचं ठरलं असतं? कोणताही जॉब केला असता, किती शिकलो असतो. आता मी स्वतः ग्रॅज्युएशन BCom कम्प्लीट आहे माझं. एवढ्या बेसवरती कुठेही जॉब केला असता तरी मॅक्सिमम 30-35 हजाराच्या वरती मला पगार नसता भेट. शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही हो, शिक्षण तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसं उभं राहायचं. हा, शिक्षण त्यासाठी. खरं आहे ते, तुमच्याकडे पाहून लक्षात येतं. संतोष सरने जसं आता सांगितलं की तुमच्या मुलाला पुण्यामध्ये राहून तुम्ही शिक्षणात किंवा बाहेर कुठे जॉबला न पाठवता इथं किचन मध्ये काम करायला हो. काय वाटतंय तुम्हाला? मला अभिमान वाटतोय, कारण आपण आपल्या इथं राहून जर दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करायची बरोबर, आणि दुसऱ्या बाहेरून येऊन आपल्याला कामं सांगणार, बरोबर. मग आपणच आपल्या मुलांना जर मार्गदर्शन केलं, दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा आपले स्वतःच काहीतरी करा, कधी पण चांगलंच आहे. कधी पण चांगलं, बरोबर. शेवटी बघा, पैसे तर कुठेही काम केलेलं मिळणार आहे, पण स्वतःचं मालक होऊन जगण्यात किंवा व्यवसाय उभा करण्याची मजा येते कुठं. संतोष सर आपल्या महाराष्ट्रातील मराठी तरुणाने तुमच्याकडून आदर्श घेतला. अगदी छोट्याखानी सुरू केलेला व्यवसाय चांगला अर्थार्जन तुम्हाला करून देतोय. आपल्या तमाम महाराष्ट्रातील मराठी तरुणांसाठी काय सांगतो? व्यवसायाला सुरुवात करा, हळूहळू पाय टाकायला सुरुवात करा. एका रात्रीत कोण करोडपती बनत नाही. हळूहळू सुरुवात करा. पहिल्या महिन्यात मला पण 5,000 हजार मिळाले होते. आज मला 8-9 महिने झाले. एवढी इन्क्रीमेंट कुठंच नाही भेटणार तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला स्वतःच काहीतरी करायला पाहिजे. स्वतःच काहीतरी करा, घाबरू नका. जो म्हणजे लोक भीतीने, मराठी माणसाच्या मनात एक भीती बसलेली, चालेल की नाही, मग मी गुंतवलेले पैसे मला तेवढे तर भेटतील का नाही, मग मी करू का नको, याला विचार त्याला विचार, तो काय म्हणतोय हा काय म्हणतोय. यात मराठी माणूस अडकून राहील. यातून, ह्या झोन मधून बाहेर येऊन सुरुवात करा. छोटीशी का होईना पण सुरुवात केली पाहिजे. अगदी बरोबर. तर प्रेक्षकांनो, हे होते अमोल सर. पारनेर तालुक्यातून येऊन मागच्या 4-5 वर्षापासून छोट्याशा व्यवसायामधून सुरू करून पूर्ण कुटुंबाने व्यवसायामध्ये राबवून व्यवसाय उभा करण्यासाठी गुंतवणुकीपेक्षा इच्छाशक्ती तुमची असली पाहिजे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील तरुणांना त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन कुठला ना कुठला एखादा छोटा व्यवसाय सुरू करावा. आपला तो अजेंडा आहे, आपला तो उद्देश आहे. थांबूयात मित्रांनो, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.